Welcome to all of you. I am Vishal sir. Today starting a new topic from 11 physics, that is unit and measurement. तर आज आपण नवीन टॉपिक चालू करूया, युनिट अँड मेजरमेंट. बऱ्याच जणांच्या रिक्वेस्ट आलेल्या आहेत की 11वी फिजिक्सचे जे टॉपिक आहेत ते तुम्ही स्टार्ट करा. त्यामुळे आपण 11वी फिजिक्सचा जो पहिला टॉपिक आहे तो मी स्टार्ट करूया, युनिट अँड मेजरमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण फिजिक्स म्हणजे काय हे समजून घेऊया. फिजिक्स इज अ क्वांटिटेटिव्ह सायन्स. Physics is a quantitative science in which variable quantities measured in experiment. फिजिक्स हा सायन्सचा पार्ट आहे. फिजिक्स ही एक सायन्सची ब्रँच आहे, यामध्ये क्वांटिटी मॅटर करणार आहे. क्वांटिटी महत्वाची आहे आणि ही क्वांटिटी मोजण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग करतो. फॉर एक्झाम्पल बघा, आपण दररोजच्या जीवनामध्ये कितीतरी क्वांटिटी मेजर करतो. उदाहरणार्थ बघा, व्हॉल्यूम ऑफ लिक्विड, व्हॉल्यूम 1 लिटर आहे का 5 लिटर आहे हे आपण मेजर करतो. वेट ऑफ व्हेजिटेबल और वेट ऑफ फ्रुट्स. बाहेर बाजारामध्ये गेल्यानंतर आपण भाज्यांची खरेदी करतो किंवा फळ खरेदी करतो, तर त्यांची खरेदी करत असताना आपण वेट मोजतो. 500 ग्रॅम आहे किंवा 1000 ग्रॅम आहे किंवा 1 किलोग्रॅम आहे, आपण या स्वरूपात हे मेजरमेंट करतो. तर आपण काय करतो, क्वांटिटी मेजर करतो, म्हणजे फिजिक्सचा वापर करतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आपण अमाऊंट ऑफ सबस्टन्स ही पण प्रॉपर्टी आपण दररोजच्या जीवनामध्ये वापरतो. त्या पदार्थाचं अमाऊंट किती आहे हे आपण मेजर करतो. त्या पदार्थाचं अमाऊंट म्हणजे त्याची क्वांटिटीज आहे. तर डेली आपल्या लाईफमध्ये आपण या स्वरूपात आपण फिजिक्सचा वापर करतो. तर Physics is a quantitative science in which any quantity is measured in experiments. हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. आता आपण जे मेजरमेंट करतो, लेंथ आहे, वेट आहे, यासाठी काही स्टँडर्ड आपल्याला गरजेचे आहेत. ह्या स्टँडर्ड क्वांटिटीज उपयुक्त आहेत. त्या क्वांटिटीज आपल्याला स्टँडर्ड स्वरूपात मेजर करायचे आहेत, तर त्यासाठी युनिट पाहिजे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, युनिट म्हणजे काय ते आपण बघूया. युनिट म्हणजे काय हे आपण पहिल्यांदा बघूया. द स्टँडर्ड मेजर ऑफ एनी क्वांटिटीज is called unit of that quantities. For example, आपण लेंथ मोजतो, लेंथ आपण मीटर मध्ये मोजतो. आपल्याला वेट मोजायचं आहे, वेट आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो. ओके. प्रेशर मोजायचं आपल्याला, तर प्रेशर आपण एटमॉस्फेरिक मध्ये मोजतो किंवा बार ह्या एककामध्ये मोजतो. तर हे झाले हे वेगवेगळे युनिट्स आहेत. ओके.